रनिंग करताना काय लई जणांचा प्रॉब्लेम आहे हा पण, कारण एका मित्राचा मेसेज आला आपल्याला. तर रनिंग ग्राउंडवर आल्यावर थोडंसं थकल्यावानी वाटतं, म्हणजे एवढं एनर्जी राहत नाही वर्कआउट करायच्या टायमाला. तर काय केलं पाहिजे आपण? तर ह्यो सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे आपण. तर आपण जे रनिंगमध्ये आपले जे लॉंग स्टेप पडती, तर ह्या वर्कआउटने पडती. जसून आपण काय करतो, कधी पण पाय इथून खोलतो, असं गुडघ्यापासून नाही, इथून पाय आला पाहिजे असा. हे मेन गोष्ट आहे. इथून पाय गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 266 दिवस आहे. काल 65 झाले ते, काल 100 दिवस बाकी होते, तर आज 99 दिवस बाकी आहे. तर चला ग्राउंडवर आलो आज आपण. काय रे, कुठे गेलता? हा, कुठे गेलता? गावाला. सुट्ट्या थांबल्या का त्या? गाडी झालं क्लिअर. आता काय करू? तयारी झाली, वॉर्मअप करू आता. वॉर्मअप केला का रे? तर चला वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. हा, एक गोष्ट आहे, रनिंग करताना काय लई जणांचा प्रॉब्लेम आहे हा पण, कारण एका मित्राचा मेसेज आला आपल्याला. तर रनिंग ग्राउंडवर आल्यावर थोडंसं थकल्यावानी वाटतं, म्हणजे एवढं एनर्जी राहत नाही वर्कआउट करायच्या टायमाला. तर काय केलं पाहिजे आपण? तर ह्यो सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे आपण. तर आपण जे हे करतो ना प्रॉब्लेम, एक एक हे बारीक बारीक प्रॉब्लेम सगळ्याला येते, पण याचं सोल्युशन काय असतं कोणी सांगत नाही सहसा. तर मग हे काय आहे, जर थकल्यावानी होतं ना, तसं वीकपणा येतो. तर काय करायला पाहिजे माहिती आहे का? तर तुम्ही दिवसातून 2 ते 3 लिटर, तर 3 ते 3.5 लिटर पाणी प्या. कारण की आपल्या बॉडी पूर्ण पाणीने बनलेली असते, 70% पाणी आहे. पण कसं आहे, जास्त पाणी जर पिलं आता आपल्या बॉडीला डिहायड्रेशन होत नाही, थकत नाही बॉडी. आता हा मेन फंडा आहे. तर दुसरी गोष्ट, आपण ग्राउंडला आलो तर ग्राउंडला येताना आधी पाणी प्यायचं 1 ग्लास. त्याच्यानंतर काय करायचं, ब्लॅक कॉफी घ्यायची. कॉफी घ्यायची, त्यात साखर टाकायची नाही, फक्त गरम करायचं आणि प्यायची. ह्याने काय होतं, त्याच्यामध्ये कॉफीमध्ये कॅफेन असतं. कॅफेन असलं ना, त्याच्यामध्ये आपल्या शरीराला बूस्ट एनर्जी येते, स्पार्कपणा येतो. पण हे पण कधी घ्यायचं, वर्कआउटच्या अर्ध्या घंटे आधी घ्यायचं. कारण घरून निघले तेव्हा कॉफी घ्यायचं, यायला 15-20 मिनटं, वॉर्मअप करायला थोडंसं 15-20 मिनटं, अर्धा घंटा झाला पाहिजेत. मग त्याच्यानंतर वर्कआउट चालू करा. हे मेन गोष्ट असतं. कॉफी पिल्याने कसं आहे, कॉफी तर अंगात जाती, एनर्जी येते, पण असं खळबळ होत नाही मेन गोष्ट. बाकीचं कसं दुसरं काही पिलं ना आपण तर खळबळ होतं, तर कॉफीने खळबळ होत नाही, चिटकून राहते कॉफी आणि एनर्जी येते आपल्याला. तर ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं ग्राउंडला येताना कॉफी घ्या तुम्ही, त्यामुळे एनर्जी राहणार आहे. एकदा ट्राय करून बघा, नंतर रिझल्ट बघा. तर चला वॉर्मअप करू आता. निघले चक्रात. एनर्जी आणि होतं आतमध्ये असं. पुढच्या हप्त्यात खातच नाही ग्राउंड वरती. आज पाऊस होतात काही लागतं का? आता अजून 2 महिने पाणी मिळू.
किती महिना आहे 9 महिना 9 महिने आज अजून 23 दिवसानं माझं बड्डे पुढच्या भाईचा बड्डे टाळा आधीपासूनच सगळ्यांना आपण आपल्याला आवडत वाटते शाळात म्हणजे आज गरमीचे 4 चॉकलेट 40 म्हणजे 39 38 आणि 39 जण एवढं त्याचा आकडा चालला आमचा 10वी पण वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू. आज जॉगिंग हे इकडून करू, काल इकडे केली ती, आज इकडे करू थोडीशी. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. जॉगिंग केली का तू? नाही. तर चला जॉगिंग करू आधी. यार हे एक लफडा यार, याला बाजूला ठेवते का हे दरवेळी. हे काल राहिलं तू इथंच पाय पुसते लोक. लागणार आहे आपल्याला, कारण हे वर्कआउटचं सामान आहे आपलं. इथंच लोक पाय पुसते इथं आले आले. तर चला जॉगिंग करू. तर आपण काय केलं, आता जॉगिंग केली नॉर्मल, फक्त बॉडी गरम होण्यासाठी. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आता थोडंसं वॉकिंग करू. जॉगिंग झाली कंप्लीट. कधी पण आपण जॉगिंग का करतो माहिती का, कारण की वर्कआउट वॉर्मअप झाला तर त्याच्यानंतर बॉडी ॲक्टिव्ह कंडिशनला आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, एक तर स्प्रिंट मारा 2-3, तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, नाहीतर थोडी जॉगिंग करा. जॉगिंग केल्याने पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते. तर मग पुढचा वर्कआउट करायला एकदम हे होऊन जातं, आपल्याला सोपं जातं. त्याच्यामुळे आता आपण इथून 4-5 राऊंड मारले तर बॉडी पूर्ण ॲक्टिव्ह झाली. तर आता आजचा वर्कआउट काय आहे, तर आता आपण करू लेग फ्रीचं. लेग फ्री करू आणि त्याच्यानंतर आपण स्कॉट वर्कआउट आहे, तर विदाऊट वेट स्कॉट वर्कआउट मारू आज. कारण दरवेळेस स्कॉट वेट घेऊन मारतो, आज विदाऊट वेटचं मारू, ते पण गाडी सपोर्टनी. तर चला पहिले लेग स्ट्रेस करू, लेग स्ट्रेस एक्सरसाइज, त्याच्यानंतर मग तो वर्कआउट करू आपण. तर चला, याने बेनिफिट काय होतो आपला, रनिंगमध्ये आपले जे लॉंग स्टेप पडती तर ह्या वर्कआउटने पडती. जसून आपण काय करतो, कधी पण पाय इथून खोलतो असं, गुडघ्यापासून नाही, इथून पाय आला पाहिजे असा. हे मेन गोष्ट. इथून पाय निघला तर दोघांना सारखीच एनर्जी लागते, पण तो पुढं कसं काय जातो ह्याच गोष्टीमध्ये जातो. कारण की आपले जे सिटीतली पोरं असते त्यांना टेक्निक शिकवते, टेक्निक कसं कमी ह्याच्यात कसं डिस्टन्स गेलं पाहिजेत. आणि आपले जे खेड्यातले आपले गावातले पोरं असते त्यांना टेक्निक नसते, आपण ताकदीवर जातो फक्त मेहनत जेवढं स्टॅमिना वाढून, पण त्याच्या लेवलनी जातो आपण तरी त्यांना बीट करतो. पण ते एक टेक्निक आहे, त्याच्यामध्ये ताकदमध्ये थोडंसं टेक्निक यूज आली ना तर आपण त्याच्यापेक्षा भारी परफॉर्मन्स करू शकतो. त्याच्यामुळं आज थोडंसं लेग स्ट्रेस करू, ह्याच्यावर जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये लॉंग स्टेप पडेल. तर चला वर्कआउट चालू करू.
लेग लेग स्ट्रेस वर्कआउट केला आपण. आणि याला म्हणजे डक वॉक एक केला आपण. डक वॉक एक 8 केला. हे दुसरा दिवस म्हणजे दुसरी वेळ आपली मारायची. तर प्रत्येकाचे 3-3 याचा एक सेट कंप्लीट केला, असे 3 सेट कंप्लीट केले आपण. तर चला, ह्याने काय होतं आपलं पायामध्ये काप्समध्ये स्ट्रेंथ पॉवर येते, मसल पॉवर येते, जेणेकरून रनिंगमध्ये आपले पाय थकणार नाही. कसं राहिला हप्ताभर नंतर वर्कआउट करून का. तर चला दुसरा वर्कआउट काय आपला ते बघू. थोडंसं कधी पण दोन्ही वर्कआउटमध्ये 15 ते 20 सेकंदाचा गॅप पाहिजेत. तो बॉडी कूल डाऊन करा आणि दुसऱ्या वर्कआउटला सुरुवात करू आपण. दुसरा वर्कआउट आहे गाडीचा, मागच्या दाखवाल तसं. चला गाडी आणि इकडे लाव. तर चला आज बाईक वर्कआउट करू आपण, कारण की स्क्वॉट मारायचं आपल्याला विदाऊट वेट. मागं मारले होते तसे 2 गाड्या इथं लवकर रंजीन आपली, दोन्हीला मारता येत नाही बॅक साईडला ठेवून. चला तुम्हाला मागचं पण म्हणलो होतो, जी गोष्ट अवेलेबल आहे त्याच्यापासून वर्कआउट करतो आपण. असं हे नाही केलं की हीच इक्विपमेंट लागतो आणि वर्कआउट करणार आपण म्हणून, तसं नाही. जी गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यापासून तयार करायचं वर्कआउट. चला आजचा वर्कआउट चालू करू. तर आपण सपोर्टिंग स्क्वॉट मारले. तर हे काय केलं, आज आपण लेग फ्री केले. त्याच्यानंतर आपण डग वॉक केला. डग वॉकनी हे पण थाईज बनते. त्याच्यानंतर आपण स्क्वॉट मारले सपोर्टिंग. आपण वेट घेऊन तर मारतो, पण सपोर्टिंग एक मारली त्यानं फ्री लेग होते. तर चला आपण लेग वर्कआउट म्हणजे स्क्वॉटचे 40 सेट मारले 4.
तर हे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार मारू शकतो मी. फक्त एवढं आहे, गुडघ्यात चमक निघू लागली थांबून जायचं, जास्त नाही मारायचं, प्रॉपर मारायचं. पूर्ण खाली बसायचं नाही, अर्ध्यात बसायचं परत वरती व्हायचं, अर्ध्यात बसायचं वरती व्हायचं, पूर्ण खाली बसायचं नाही. तर चला थोडंसं 15 ते 20 सेकंद कूलडाऊन करू आणि दुसरा वर्कआउट आपलं नेक्स्ट वर्कआउट सुरुवात करू. कूलडाऊन बाकी आहे अजून. तर चला आता काय करू, आता आपण केलं लेग फ्री आज, तर आता काय करू, हां लेग फ्री केले भाऊ. तुझ्यासाठी लेग स्ट्रेच झाला, आमच्यासाठी लेग फ्री आहे आणि 10 दिवसात आले हेच होतं. तर चला आता थोडंसं लेग फ्री करू आता. तर चला दुसरी म्हणजे हा स्क्वॉट मारला ना, स्क्वॉट मारला पाय मांड्या जाम होत्या, त्याला फ्री करू. तर हा बेसिक वरचे म्हणजे वर्कआउट नाही, आता बेसिक एक्सरसाइज टाईप आहे आपली, वॉर्मअप टाईप. तर चला वर गेलं पाहिजे. चला आपला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर ह्याने काय होतं, पूर्ण लेग फ्री होऊन जाते, लेगमध्ये पॉवर येते, रनिंगमध्ये लॉंग स्टेप पडते. म्हणजे हे वर्कआउट केला नाही, सगळ्या गोष्टी कवर होऊन जात्या. तर चला आता काय करू, आपलं रेग्युलरमधलं स्किपिंग मारू. दे तुझी दोरी देवर आज, माझ्या दोरीने लयच हात दुखू राहिले. तर चला स्किपिंग मारू, आपण तिकडेच मारू रेग्युलर ठिकाणी आपण. तू ती घे, माझी घे तू. चला आपली मारायला 10 मारायला त्याला, जास्त नाही. तर चला इथं काऊन मारतो, पाय दुखत नाही आपली, माहिती का, नाही तर भाजी इथं सिमेंटवर पाय दुखते. तुमच्या इकडे देवी नाही बसले का, ते नाचता येतं का, ते असते ते असते.
आपण स्किपिंग मारली. तर आता काय करू, आपलं आता लास्ट राहिले सपाटी मारू. कारण की स्किपिंगचे आपण 5 सेट मारले आज. ते पण छोट्या स्किपिंगनी मारली, जास्त नाही मारले. कारण की थोडंसं हिल पेनवानी होत होतं. कारण की आपण स्पीड वर्कआउट केला काल. ते टच करून वापस यायचं नाही, त्याच्यामुळे थोडंसं हिल दुखत होती त्याचं टाच. त्याच्यामुळे आज छोट्या स्किपिंगनी 500 मारले फक्त स्किपिंग. पण मारायचा कमीत कमी 500, जास्तीत जास्त तुमची जेवढी लिमिट तेवढी. तर चला सपाटी मारू आता. आपण सपाटे बुट काढूनच मारतो त्यावेळेस, पाय सरकते. युट्यूबला काय, युट्यूबला आपल्याला रनिंगला याला कॅमेरा पाय कसा ब्लॉग. तर 5 सेट कंप्लीट झाले आपले, 4 ते 5 सेट. पण एक गोष्ट आहे, कमी सेट मारा पण आपलं टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं कधी पण. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता ऊन लय पडू राहिले, पहिले ऊन नव्हतं पडत, आता दमले लागू राहिलं उन्हाने. सूर्य बघा पाय तिथपर्यंत आला आता. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. इतर बदल लागतो वाटतं 2-3 महिन्यासाठी. कंपल्सरी स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे.
आपण ती स्किप करत नाही. भले वर्कआउट आपला कमी जास्त होईल थोडा, पण स्किपिंग कधी स्किप करायची नाही. चला जायची तयारी करू आता. दोन ते अडीच मिनिटात आपलं काय का फंक्शन आहे. एडिटिंगचे वगैरे एकदम भारी भारी काही. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. जय हिंद, जय भारत.